नमस्कार, मी सुनंदा पवार. आज 20 तारीख आहे आणि आज आपण भीमथडी जत्रेचं आज आपण थोड्या वेळामध्ये उद्घाटन करत आहोत. यावेळीची भीमथडी जत्रा ही कैलासवासी आप्पासाहेब पवार यांना समर्पित आहे आणि कृषी या विषयाला आपण समर्पित केलेली आहे. एप्रिलमध्ये त्यांना जाऊन 25 वर्ष होतात आणि त्या माणसाने केलेलं काम हे थोडंसं पुणेकरांच्या समोर उजळणीच्या माध्यमातून यावं या हेतूने यावेळेला भीमथडीचं आपण नियोजन करताना ते आप्पासाहेबांचं काम थोडं तिथं आपण डिस्प्लेला लावलेलं आहे. यावेळीची भीमथडी जत्रा ही 350 स्टॉलची आहे. त्याच्यामध्ये 26 स्टॉल हे शेतकऱ्यांचे आहेत. त्याच्यामध्ये जे नामांकन मिळालेले शेतकरी आहे, सर्टिफाईड माल त्यांनी आणलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे याच्यामध्ये घेवडा आणि ह्याच्यामध्ये, तर त्याचा पण माहिती तिथं त्यांनी आपल्या पुणेकरांसाठी त्यांनी डिस्प्लेला लावलेली आहे. आतमध्ये संपूर्ण 18 जिल्ह्यातून आलेल्या महिला आहेत, बचत गटाच्या महिला आहेत आणि सिलेक्टचा जो आहे, सुरुवातीला तुम्ही आल्याला जे सिलेक्ट पाहिलं तुम्ही, ते सिलेक्ट हे ओरिजिनली हँडलूम, हँड पेंटेड, हँड एम्ब्रॉयडरी याच्यावरती काम करणाऱ्या एनजीओ की ज्यांनी हजारो महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे, अशा एनजीओ सिलेक्ट मध्ये आलेल्या आहेत. आणि नंतर फूड फेस्टिवल आहे, तिथे 87 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असं 2 विभागामध्ये आपण तिथं फूड फेस्टिवल भरवलेलं आहे. त्याच्यामध्ये पारंपरिक पदार्थ ज्याला आपण महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल जी फूड म्हणतो, रेसिपी, ते सगळे पदार्थ तुम्हाला तिथं 5 दिवस म्हणजे 25च्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांना खायला मिळणार आहे. बाकी आहेत आपले जे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, अगदी कुडमुड्या ज्योतिषीपासून आपला नंदीबैल असेल, आमचे भारूड असेल, आमचं हे सगळे कलाकार तिथं, गोंधळी आहे, पोतराज आहेत, हे सगळे कलाकार पारंपरेप्रमाणे आपण त्यांना सगळ्यांना तिथं व्यासपीठ दिलंय. कुंभार आहे, किरसुल्या करणारा, माती काम करणारा सगळी लोक आपण तिथं बोलवली. कारण
पुणेकरांना सगळं दिसावं. आणि आतमध्ये आल्या आल्या तुम्ही पाहिलं असेल तिथं शेळ्या, कोंबड्या आणि ठिबक सिंचन आणि सिरिकल्चर याचं सगळं आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण पुणेकरांच्या माहितीसाठी ठेवले की ज्याच्यावर अप्पासाहेबांनी काम केलेलं. स्टॉल मध्ये फरक एवढाच आहे की गेल्या वर्षीपेक्षा स्टॉल वाढलेले आहेत या वेळेला, पण 70% महिला नवीन आहेत. आपण दरवर्षी महिला बदलतो. ज्या महिलांना 2 वर्ष पूर्ण झाली त्या महिला आपण भीमथडीच्या बाजूला करतो की त्यांचं त्यांनी उभं राहावं, त्यांचं त्यांनी करावं, धडपड करावी आता आणि नवीन महिलांना संधी मिळावी म्हणून आपण नवीन नवीन आदिवासी भागातले खूप लोक आपण ह्या वेळेला त्यांना इन्व्हॉल्व्ह केलेले आहे याच्यामध्ये. त्यामुळे नवीन लोकांना संधी, त्यांना मार्केट आणि त्यांना आत्मविश्वास मिळाला पाहिजे की मी जे काय बनवते ते इथं खपतंय का नाही हा अंदाज येण्यासाठी नवीन महिलांना आपण इथं संधी देतो. याच्यामध्ये काही स्टार्टअपची मुलं याच्यामध्ये आम्ही मुद्दाम जाणीवपूर्वक घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये केळीच्या पावडर पासून काही त्यांनी बनवलेले पदार्थ की जी मुलं धडपड करतात ते नवीन काहीतरी करतात. इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन आलेला काही मुलं आणि मुलींना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. बाकी तसं भीमथडी नेहमीप्रमाणेच आहे खरी तशी, फक्त स्टॉल बदललेले आहेत. म्हणजे आदिवासी भाग जास्त आलाय, जिल्हे बदलले, तालुके बदलले, त्यामुळे थोडासा पदार्थाचा. आणि तेलंगणा त्यावेळेला तेलंगणाला मी जाऊन तिथले काही पदार्थ आम्ही सिलेक्ट करून तेलंगणाच्या महिलांना आम्ही इथे इन्व्हाइट केले. त्यामुळे त्या महिला इथं आल्या. त्यांचा फूडमध्ये पण एक स्टॉल आहे आणि आतमध्ये 4 स्टॉल आहेत. ते आंध्राचं जे टिपिकल त्यांची स्पायसी लोणची असतात आणि काही मसाले आहेत त्या घेऊन तेलंगणाच्या महिला यावेळेला भीमथडीमध्ये आलेल्या. नाही, भीमथडीमध्ये आम्ही अल्टरनेट डेला आणतोच कोंबडे आणि ते, कारण अप्पासाहेबांनी पहिलं काम शेतीशी पूरक व्यवसायावरती केलं. त्याच्यामध्ये ठिबकच्या जोडीला कोंबड्या आणि गाई